पहले तो अगर आपको याद होगा तो पंजाब हरियाणा बॉर्डर पे, दिल्ली बॉर्डर पे जैसे ही किसानों पे इसी भाजपा ने हमला किया था, लाठीचार्ज किया था, टीयर गैस छोड़ा था, गोलीबार किया था, पहले उसकी माफी मांगे भाजपा। आदित्यजी, रायगडमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि एक मिनिट, इथून आता इथं. आदित्यजी, रायगडमध्ये राष्ट्रवादीचे जे सुनील तटकरे आहेत त्यांच्या विरुद्ध शिंदेचे जे आमदार आहेत त्यांचं वाकयुद्ध पेटलेलं पाहायला मिळतं. त्या काही नाही, डरपोक आहे, कोणी काही बाहेर वगैरे पडणार नाही. एक आवाज वरतून आला की शांत बसतील. अपात्र असलेल्या महिलांना पैसे दिले जाणार त्या लाडकी बहिणीचे, पण हे अर्थमंत्र्यांची हा घोटाळा नाहीये का? हा बेजबाबदारपणा नाहीये का? ह्याच्यावर कुठे कारवाई झाली नाही पाहिजे का? चौकशी नाही झाली पाहिजे का? कारण जर तुम्ही कोणालाही असे पैसे वाटत गेलात आणि नंतर सांगता पैसे परत घेऊ म्हणजे तुम्ही त्याच्यावर मतं मिळवले आणि हे तुम्ही पात्र अपात्र बोलता ना, तसंच धारावीमध्ये लाखो लोकांना अपात्र करणार आहेत. 2000ची कट ऑफ ठेवली, 2000 साल म्हणजे 25 वर्ष झाले. तर या सरकारची काय पात्रता आहे? मला वाटतं त्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. महापालिका निवडणुकांचा आता पटकन वाजलेलेच आहे. काही महिन्यांपूर्वी जाहीर उद्या मग बोलू. काही महिन्यांपूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांना साथ घातली होती, पण याच्या पुढे काय झालं अजून बघा, पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे. आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू.